झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. सगळ्या पराभूत उमेदवारांच्या संपूर्ण बैठकीमध्ये नाही, असं नाही, फक्त पराभूत नाही, विजयी उमेदवार पण होते. मी होतो ना बैठकीत. पण त्या बैठकीमध्ये ईव्हीएमच्या संदर्भात प्रत्येकाने रोष व्यक्त केला, कारण की अनेक मतदारसंघातले एकूण झालेलं मतदान आणि संपूर्ण बेरीज झालेली मतदानाची काही जणांनी म्हणजे उदाहरणासकट दाखवलं की नाशिकमधल्या काही जागांवर 138 पुढे काय वाढवले ते वाढवले, 1-5 पुढे काय वाढवले ते वाढवले. म्हणजे एक पॅटर्न फिक्स केला आहे आणि त्या पॅटर्ननुसार मतदान झालेलं आहे. आणि म्हणजे ज्यांचे बालेकिल्ले समजले जातात त्या बालेकिल्ल्यातच मतदानात फेरफार झालेली आहे. आणि मी हे आज बोलत नाही आहे, मी आज साहेबांसमोर सुद्धा सांगितलं की मी 2014च्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला EVM विरुद्ध लढावं लागेल. मी जिंकलो आहे तरी मी सांगतोय की EVM हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल. जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार. नाही मी माझं मार्जिन काय अर्थ नसतो, माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही. हे बघा, मी भारतातल्या 2 लढाया जिवंत असताना बघितल्या आहेत. मी तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितला नाही, पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी एक मोठं जनभावना तयार केली. त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वातंत्र्य केला पाहिजे, कारण का आपण स्वातंत्र्यच नाव, आपण गुलाम आहोत. आणि त्यांनी ते हे पुढे नेलं. 1975 ते 77मध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं. नंतर 1989 साली विश्वनाथ प्रताप सिंग, याच्यात किती खरं होतं किती खोटं होतं बाजूला ठेवूया, एक जनांदोलन पेटवलं ते बोफोर्सच्या तोफांवरती, आणि लोक हल्ली. ह्या देशातल्या लोकांना प्रकरण व्यवस्थित समजून सांगावं लागतं. आता पूर्वीची काही लोक राहिलेली नाहीत. लोकांना त्याग, संघर्ष ह्या गोष्टी फार कराव्याशा वाटत नाही. मला देशामध्ये एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातनंच जन्माला आला आहे, त्या शरद पवार. आणि मी उघडपणाने बोलून दाखवलं, साहेब तुम्हाला ह्यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल. आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पाहिजे ती किंमत मोजू. पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका. विरोधी पक्षच अस्तित्वात नाही, विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा हा जो काही प्लॅन दिसतोय, म्हणजे 2,40,000नी चंद्रपूरची सीट निवडून येते 4 महिन्यापूर्वी, आणि आता 2,40,000 कव्हर करून अजून 1 लाखांनी मागे जाते. एवढं असं काय घडलं? नांदेडची लोकसभा येते, विधानसभा सगळ्या खालच्या जातात. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, पॅटर्न आहे, जिल्ह्यामध्ये पॅटर्न दिला आहे की एवढी मतं. ठीक आहे, लोकशाही आहे आता. पण मी हे का बोलतोय, मला बोलण्याचा अधिकार ह्याच्यासाठी आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की EVMचा विरोध करा, बॅलेटवर या. मी माझी निवडणूक हरलो म्हणून बोलत नाही आहे, आणि हे मी आज बोलत नाही आहे. मी हे अनेक वेळा लिहून ठेवलेलं आहे. माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी लिहिलेलं आहे की या देशाची लोकशाही ही संकटात आहे. आणि आजचा संविधान दिन आहे. ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं, ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बाहुलं झालं आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं का, तर लोकशाही जगली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांचा हा पराभव आहे. हे झाले का तुमचे प्रश्न? नहीं, लगभग सभी उम्मीदवारों ने ईवीएम के खिलाफ बहुत गुस्सा दिखाया,
और सबने कहा कि इसके खिलाफ एक आवाज़ उठनी चाहिए। हरियाणा लिया, जम्मू कश्मीर लिया, महाराष्ट्र लिया, झारखंड लिया, ताकि आपको शक ना आए। क्या बोलेंगे, अरे झारखंड में तो तुम जीते ना तुम ईवीएम पे। मैं हमेशा कहता था कि ये छोटे चुनाव है वो हमेशा दे देंगे आपको और बड़ा चुनाव खा के लेके जाएंगे। जब लोकसभा के पहले कर्नाटका वगैरह कुछ चुनाव हुए वो हम जीत लिए, हम भी हवा में चले गए। नहीं ईवीएम बराबर ईवीएम। ईवीएम का इस्तेमाल लोगों को मूर्ख बनाने के लिए किया जाता है। यानी दाना डालो, पंछी लो, इधर से बड़ा हाथी मार लो। थोड़ा सा दाना डालो, एक पंछी उड़ा डालो और इधर से बड़ा हाथी खींच लो। अरे अमेरिका जैसे राष्ट्र में जो सबसे प्रगत है, उधर आज भी बैलेट है, बैलेट। तुम अमेरिका से तो प्रगत नहीं हो ना। और उधर भी 7-7 दिन काउंटिंग चलता है। ऐसी कोई बड़ी बात नहीं है कि इधर 7 दिन चलता है, 4 दिन चलता है। सर, सुप्रीम कोर्ट में सिंबल को लेकर आज सुनवाई हो रही थी। सुनवाई के दौरान आपके पक्ष की तरफ से हलफनामा दायर किया गया। कहा गया है कि सिंबल को लेकर अजीत पवार गुट की तरफ से कई जगहों पर भ्रम जो है वो दिखाने की कोशिश की गई है। क्या कहेंगे? नहीं, वो तो हमेशा करते, उसमें क्या बड़ी बात है। सुप्रीम कोर्ट भी कुछ करता नहीं है, ये अलग बात है। देखो, ऐसा है कि ये अकेले राष्ट्रवादी कांग्रेस की बात नहीं है। सभी विरोधी पार्टियों को विश्वास में लेके एक जन आंदोलन खड़ा करने पड़ेगा। जैसे शेतकरी काश्तकारों का हुआ था दिल्ली में, वैसा एक आंदोलन खड़ा करना पड़ेगा और उसकी मानसिक तैयारी हमारी हो चुकी है। मैं दिल्ली नहीं जा रहा हूँ ना, मेरे को साहब ने गाड़ी में बिठाया, तो मैं कैसे बताऊँ आपको क्या होने वाला है। अरे मेरे को कैसा मालूम रहेगा बाटकर जी। सर, अमेरिकेतल्या प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स झाल्या, त्याची मतमोजणी जी आहे ती 2 दिवस सुरू होती त्यांच्या इथे, परंतु भारतातली महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक झाली। त्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो अवघ्या 4 ते 5 तासात या सगळ्या पाणी 1 मिनिट राकेश पाण्याची बॉटल चालू आहे। असं आहे की आपल्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएमची लढाई चालू होती। तेव्हा सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की 4 दिवस वाया जातात। अरे वाया कसले जातात? या देशाची लोकशाही टिकली तर हा देश चुकेल, हा संविधान वाचेल आणि त्या सुप्रीम कोर्टचे जस्टिस बसतील। अमेरिकेमधलं एक मला निवडणूक आठवते, जो 7 दिवस म्हणजे ते ह्याची मोजणी चालू होती। 2 दिवस वाया गेले तर काय मोठं झालं? निवडणुकीची प्रक्रिया चुकीची असणं याच्यापेक्षा 2 दिवस वाया गेलेले चालतील ना आपल्याला। सर, आता मुख्यमंत्री त्यांच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार त्याच्यामध्ये सगळ्यात तेढ निर्माण झालेला आहे। आतापर्यंत आज 26 तारीख आहे। आज ऑफिशियली खरं तर कार्यकाळ संपलेला आहे मागच्या सरकार म्हणजे मागच्या संपूर्ण विधानसभेचा। आता दुसरी विधानसभा अस्तित्वात येण्याकरता मुख्यमंत्री अजून देखील ते निवडत नाही। हे बघा, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्याशी आम्हाला काय करायचं? मुख्यमंत्री बसवू नाही तर न बसवू, त्याच्याने आमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे का? नाही। परंतु सातत्याने त्यांच्या याच्यामध्ये चढाओढ होते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस होणार की अजित? अहो तुम्हाला बायको करायची आहे, मी बघायला जाऊ का? काय संबंध माझा? तुमची बायको तुम्ही शोधा। शिंदे ने आज अपना रिजाइन दे दिया है सीएम पद से। वो तो उनको देना ही था ना, कार्यकाल ही खत्म हो गया। 26 तारीख है, अब कार्यकाल खत्म हो गया। चेहरा कौन होगा सीएम को जिसका? मैं जाता हूँ, देख के आता हूँ चेहरा किसका अच्छा है, वो आपको आके बता दूँगा। सर, ये कोई करारी हार का सामना करना पड़ा है, क्या मंथन की जरूरत है? क्या लोगों तक आप अपनी बात नहीं पहुंचा पाए? कहीं कोई कमी नजर आ? हम पहुंचा पाए लेकिन ईवीएम ने रोक दिया। ठीक है, ओके। ईवीएम बहुत गुस्सा है उम्मीदवार, और ये गुस्सा उम्मीदवार नहीं है, महाराष्ट्र की जनता बहुत व्यथित है कि ये क्या हो गया।
देखो हम मान सकते हैं कि चलो हमें 30 सीट मिली, 20 सीट मिली, कांग्रेस को 40 सीट मिली, शिवसेना को 30 सीट मिली, शरद पवार को 10 सीट। इधर ही हमको शक आ गया कि ये तो शरद पवार के अंतिम, यानी उनकी भगवान उनकी उम्र और लंबी कर दे, लेकिन जो अंतिम दिन है, अंतिम बरस है, उसमें उनको अपमानित करके, उनको पूरा करके महाराष्ट्र के सामने पेश किया गया है। शरद पवारांना अतिशय आत्मक्लेश सहन करावा लागेल, ते ह्युमिलेट होतील आणि त्यांच्या विरोधकांना एक प्रचंड तो असा विकृत आनंद मिळेल, अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे। शरद पवार फक्त 10 सीटच जिंकू शकतात, हे जे सत्य मान्यच होत नाही महाराष्ट्रात, आणि म्हणून महाराष्ट्रातनं आवाज निघतोय। मी इथं जिंकलोय 97,000, मला काही फरक पडत नाही। 97,000 जिंकलो असताना पण मी म्हणतो की आमच्या इथं हे लफडं आहे का। माझ्या विरोधातला उमेदवार होता, त्यांनी मिठाई आणून ठेवली होती, त्यांनी फटाके आणून ठेवले होते, त्यांनी ढोल ताशा आणून ठेवले होते, सगळी तयारी करून ठेवली होती, आणि प्रत्येकाच्या तोंडात एकच होतं, आम्ही 13,000 जिंकणार, आम्ही 13,000 जिंकणार, आम्ही 13,000 जिंकणार। ते झालं, पण एवढा कॉन्फिडन्स येतो कुठनं? म्हणजे माझ्यासारख्या माणसाला 6व्या फेरीपर्यंत धुकधुक होत होतं, हे जरा म्हणजे काय कळायलाच मार्ग नाही। म्हणजे मी एक असा किस्सा ऐकला आहे की हे टीव्हीवर सांगू नये, पण एका उमेदवाराने एका सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला फोन केला की मला 5 कोटी लागतील, तर त्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं, अरे 5 कोटी ठेव घरात, तुझं काम झालेलं आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।